बोलतात ना, की देवाचं दर्शन घेण्यासाठी देवाचा बुलावा येणं गरजेचं असतं. हे अगदी खरं आहे. दीड महिना आधी वेटिंगवर आम्ही तिकीट बुक करून फक्त एक आरएसी सीट आमच्या तिघांना मिळाली. 17.5 तासाचा 912 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही मॉर्निंगलाच सकाळी पोहोचलो. फ्रेश झालो आणि डायरेक्ट मंदिराकडे निघालो. हे आहे सर्वात जुनं सोमनाथ मंदिर जे अहिल्याबाई यांनी बांधलेलं आहे. त्याआधी बरेच मंदिर खंडित करण्यात आले होते. या मंदिरात तुम्ही स्पर्श दर्शन घेऊ शकता. नंतर आम्ही गेलो नवीन सोमनाथ मंदिराचं दर्शन घ्यायला. अशा प्रकारे सर्वात जुनं आणि पहिलं ज्योतिर्लिंग असलेलं सोमनाथचं दर्शन आमचं ज्योतिर्लिंगचं पूर्ण झालं आणि खूप सुंदररित्या पूर्ण झालेलं आहे. नंतर आमच्याकडे फार वेळ उरला होता. रात्रीची आमची द्वारकाची ट्रेन होती. म्हणून आम्ही पोहोचलो श्री भालका तीर्थ येथे, जिथे श्रीकृष्ण यांना बाण लागला होता आणि त्यांनी त्यांचं मानवी शरीर देह त्याग केलं होतं. श्री भालका तीर्थ येथे तुम्ही जर आलात तर नक्की या स्थानला भेट द्या. नंतर आम्ही निघालो जे पाण्यामध्ये 3 शिवलिंग आहेत त्यांचे दर्शन घ्यायला. येथेही आमचं सुंदर रीतीने दर्शन झालेलं आहे. म्हणजे येथे तुम्हाला ऑटो मिळून जाते. हे सर्व प्लेस ते फिरवतात. अगदी 500 रुपीज चार्ज करतात. पूर्ण दिवस हे तुम्हाला इथे भरपूर मंदिरं आहेत जे पाहण्यासारखे आहेत. काही मंदिराचे क्लिप्स माझ्याकडून मिस झाले कारण तिथे मोबाईल अलाउड नव्हता. मी कॅप्शनमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आणि व्हिजिट करण्यासारखे प्लेस मी मेन्शन केलेले आहे, तर तिथे तुम्ही नक्की भेट द्या. माझ्या हॉटेलमधून इव्हनिंगला मी हे काही क्लिप्स घेतलेले आहे लेझर शोचे. येथेही मोबाईल अलाउड नसल्याने हे अलाउड नाही आहे आतमधून. सोमनाथला गेला तर लेझर शो आवर्जून बघाच तुम्ही. आणि नंतरचा ब्लॉग माझा द्वारका आणि नागेश्वर या जर्नीवर असणार आहे, तर तो सुद्धा नक्की चेकआउट करा.